वाटत नाही मनोज भाऊला रात्री काय झालं ते तुम्हालाही माहिती आहे। खालवलेली आहे तब्येत म्हणून आज आम्ही हा निर्णय घेतलाय। मेलं तरी काही हरकत नाही, मरायचं तर संभाजीराजासारखं मरायची आमची ही आहे। मराठ्यांची औलाद आहेत आम्ही बे, छत्रपतीची औलाद आहेत आम्ही पण। बघून दाखवून देऊ आम्ही पण मराठा काय असतात ते। का करताय आमच्या आता आंतरवलीमध्ये काय चाललंय माहितीये? आम्ही पण 4 दिवस झाले तिथंच बसलोय, आज 5वा दिवस आहे। तुम्ही दुसऱ्या बातम्या करत अशा, पण आता मला बोलायला पण लावलं का मी उठणार नाहीये। पोलीस काय म्हणतात तुम्हाला? पोलीस आता आम्हाला उठा म्हणतात। का उठा का उठा? त्या फडणीस सरकारला जाग आली पाहिजे। फडणीस तिथं बसून बघत असेल ना कुठं तुमच्या चॅनलला, आम्हाला खरंच एक मोठं माध्यम आहे तिथपर्यंत पोहोचायला। आज मी तुमच्या सगळ्यांची खरंच मी धन्यवाद करते सगळ्या चॅनलवाल्यांना। आज 5 दिवस झाले मनोज दादांच्या पोटात अन्नाचा आणि पाण्याचा थेंब नाही, तरीही सरकार दखल घ्यायला तयार नाही। सरकारनं कायम आतापर्यंत मराठ्याची बेदखलच केले। म्हणून सकाळी मनोज दादांनी सांगितलं होतं आम्हाला 2 तासात तुमचा काय असेल ते निर्णय सांगा म्हणून, पण ह्या सरकारनं अद्याप ही उत्तर आमच्या प्रश्नाचं दिलेलं नाही। म्हणून हे आम्ही आंदोलन चालू केले, रस्ता रोको। आता फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है।